गाडीला बघून मी अशी काय स्माइल देतोय. चला तुम्हीच बघा आता पुढच्या व्हिडिओ. तर जय महाराष्ट्र पब्लिक. आपण आज जाणार होतो औंध आणि शिवाजीनगरला. आऊसाहेबांनी आम्हाला सकाळ सकाळी डबा करून दिलता. मग काय डबा घेऊन निघू म्हणलं. आता काय तेव्हा कालच्या मिनी व्लॉगला तुम्ही जितकं प्रेम दिलं तसंच पुढच्या व्हिडिओला प्रेम देत राहा. तर आपला हंटर दरवेळेस पेक्षा आज पण खराबच होता. मग काय त्यालाच घेऊन निघाव म्हणलं. तेवढ्यातच लक्षात आलं गाडीची चावीच राहिली. रावसाहेबांना मनोजपर्यंत रावसाहेबांना कळलं की चावी राहिली. मग काय आता म्हणलं सीएनजी पहिलं भरायचं, कुठं जायचं तिकडे निघायचं. मग काय म्हणलं गाडीला जरा चालू बिलू केलं. मग पुसू बिसू म्हणलं जरा पुसून बिसून घेतली मस्तपैकी गाडी. मग काय काढला टिश्यू मस्तपैकी. आपण टिश्यू नाही भाऊ डायरेक्ट काच पुसतो. हा नादच करायचा नाही आपला. मग घेतलं मग सगळं काच वगैरे एकदम व्यवस्थित पुसून काच एकदम क्लीन वगैरे झाला. मग काय हाणला डायरेक्ट गिअर. मग काढली गाडी बाहेर. मग काय डायरेक्ट गाडी बाहेर काढली आणि म्हणलं आता सुसाट सुटायचं म्हणलं. आता थांबायचंच नाही कुठं. मग काय तेवढं सीएनजी पंपावर थांबायचं म्हणलं. मग सीएनजी पंपावर गेलो. ते भली मोठी लाईन. त्याच्या आईला म्हणलं आता अवघडच आहे राव. दरवेळेस सारखा असलाच विषय. तर मग भाऊला विचारलं. भाऊ पण म्हणले आईला कधी लागायचा राव नंबर आपला. म्हणलं नंबर येईल तेव्हा येईल म्हणलं. पण आता लाईनला लागूपर्यंत भाऊ निघूनच गेला. भाऊ म्हणलं आता लय वैतागलोय म्हणलं. आता मी चाललो. मोठ्या गाडीमुळे काय बाकीच्या गाड्यांना लवकर भरताच येत नव्हतं सीएनजी. मग काय आला आपला पण नंबर. तर सीएनजी भरून निघलो. तर लाईन बघून तर असं वाटत होतं की अर्ध्यांचं आयुष्य काही ते सीएनजी पंपावरच संपत काही की. म्हणलं जाऊ दे आता लवकर निघू. तेवढ्यातच पाऊसच आला. पाऊस तर येतच राहील. पण तुम्ही आता व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि भावाला सपोर्ट करायला विसरू नका. तर लवकर निघायच्या नादात आपण हडपसरला कधी आलो हे कळलंच नाही. आरटीओ रोडला जसं लागलो तसं ट्रॅफिक लागलं. तिथं लोक टेन्शन घेतात तिथं आपण स्माइल देत बसतो का. त्याचं कारण हे होतं की ह्या पण गाडीचा नंबर 6475 होता आणि आपल्या पण गाडीचा नंबर 6475. नंबर बघून भारीच वाटलं. मग काय थोड्याच वेळात आपण पोहोचलो औंध डीमार्टला. तर पार्किंगला गाडी लावून मी निघलो एंट्री करायला. एंट्री वगैरे झाली. तर ह्या गाडीच्या नंतर आपल्या गाडीचा नंबर होता. नंबर येऊपर्यंत म्हणलं वरी जाऊन मस्तपैकी जागा वगैरे करून ठेवावी. कारण की नंतर ना माल लावायला जागा कुठंच नसते ना. आपल्याला जागा करावी लागते इथं पण. तर जागा बिगा मस्त केली. जागा करून खाली येतच होतो तेवढ्यातच भाऊला बघितलं. भाऊचा आणखी नंबरच नव्हता लागला. म्हणलं अवघडच आहे भाऊचं म्हणलं. मग जाऊ द्या म्हणलं आपण म्हणलं आता थोड्या वेळ बघू. भाऊची 10 मिनिटातच गाडी झाली. मग काय आपल्या गाडीचा नंबर लागला. आपल्या गाडीचा नंबर लागला. रिसिव्हरनं म्हणले की लगेच माल बाहेर काढून ठेव. लगेच माल बाहेर काढून ठेवला आणि वरी बास्केट आणायला गेलो. कारण की सॅम्पलसाठी लागतं. आणि डीमार्टला सगळं आपणच करावं लागतं. कोणच दुसरं काय हात लावू येत नाही. त्यामध्ये तुमचा भाऊ एकटा जीव सदाशिव. मग काय सॅम्पल वगैरे चेक झाले. माल वगैरे चेक झाला. सरांनी म्हणले आता जाऊ दे वरी. मग काय लिफ्ट मध्ये टाकलं. आपली एडचाळी चालूच. मस्तपैकी वरी लावला होता आरसा. त्यांनी आरशामधूनच म्हणा सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आलो. मटेरियल वगैरे लावलं मस्तपैकी. रिसिव्हिंग घेतली. तेवढ्यातच लक्षात आलं अरे म्हणलं आपण आयडी कार्डच नाही दिला. तर मग निघाव म्हणलं आता. तर कसा वाटला तुम्हाला हा मिनी व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. मराठी माणसाला कायम सपोर्ट देत राहा. भेटू मग पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.